छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की। आजच्या राज्यस्तरीय नमो महारोजगार बाबा खाली बसा ना तुम्ही, मागच्या लोकांना दिसू दे, तिकडे बसा खाली। हो बाबा, सकाळपासून आहेत ते लोक। नमो महारोजगार मेळाव्याला उपस्थित या विभागाचे अतिशय कार्यक्षम मंत्री, वजनदार आहेत, मंगल प्रभात, त्यांच्या नावामध्ये पण मंगल प्रभात आहे, म्हणजे एक चांगली सुरुवात या राज्यामध्ये तरुणांना रोजगार देण्याची त्यांनी सुरू केली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। दुसरे आमचे उदय सामंत उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार, स्वयंरोजगार देण्याचं काम करतायत। खरं म्हणजे रोजगार हा अतिशय तरुणांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी महत्त्वाचा आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार किसन कतोरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षीताई शिंदे, गोपाळ लांडगे, अर्जुन खोतकर, आयुक्त कौशल्य विकास निधी चौधरी, आयुक्त का सेक्रेटरी आहेत ना त्या, आयुक्त निधी चौधरी, महेंद्र कल्याणकर, डॉक्टर अपूर्वा पालकर, अभिजित बांगर, अशोक शिंगारे आणि आपले बिपिन कुमार शर्मा आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर, नरेश मस्के वगैरे सगळे आहेत इथं, आणि सर्वांची नावं घेत नाही कारण उशीर खूप झालेला आहे। सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, नरेश मस्केंचं भाषण चालू होतं, मी ते मला बोलवलं की अर्धा तास किल्ला लढवत होतो। खरं म्हणजे सगळ्यात आधी आपली दिलगिरी व्यक्त करतो की यायला उशीर झाला, परंतु मी सांगितलं होतं की जे लोक येतील त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांना जे काही पुढची प्रक्रिया करा, त्यांचं सिलेक्शन करा। अपॉइंटमेंट लेटर नाही दिले ना, अपॉइंटमेंट लेटर पण दिले, आणि आज जवळपास मला निधी चौधरी मॅडम सांगत होत्या 30,000पेक्षा जास्त तरुण इथे येऊन गेले, आणि 5 ते 6,000 लोकांचं त्यामधून सिलेक्शन झालंय, आणि उर्वरित लोकांना देखील नोकऱ्या देईपर्यंत मंगल प्रभात जी हम रुकेंगे नहीं, बरोबर ना। आपण ठरवलेलं आहे या राज्याच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून आज आपण अनेक ठिकाणी, पहिलं नागपूरला सुरू झाला, नंतर लातूर झाला, नंतर बारामती झाला, कल्याणला झाला, कल्याणला पण झाला ना, अगोदर झाला नाही, त्या दिवशी काय होतं, शासन आपल्या दारी होता, तिथं तर 1 लाख लोकांपेक्षा जास्ती लोक होते, आणि नगरला झाला, आणि आता ठाण्यामध्ये आज होतोय। खरं म्हणजे एक उत्साहाचं वातावरण तरुणांमध्ये, मी जरी इथे नसलो तरी मी तिकडून सगळं बघत होतो, कारण सगळी सिस्टीम आता आहे बघायची, त्यामुळे एक उत्साह सगळीकडे चहलपहल, सगळीकडे तरुणच दिसत होते, युवक युवती नोकऱ्यांसाठी आपापले सर्टिफिकेट्स, आपलं रिझ्यूम, सगळ्या गोष्टी घेऊन या ठिकाणी मी पाहत होतो। फक्त उत्साहाचं नाही तर महाउत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। एकाच वेळी या ठिकाणी रोजगार मेळावा पण, दुसरे पण कार्यक्रम आहेत ना आपले, एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर आणखी देखील आपले उपक्रम या ठिकाणी होत आहेत, आणि म्हणून महायुतीची महाविकासाकडे होत असलेली वाटचाल आपण इथं पाहतोय। खरं म्हणजे यामध्ये आज नमो महारोजगार मेळावा, जिल्हा परिषदेच्या नवीन कौशल्य, नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन पण आहे,
उद्या ठेवले मग इकडे कशाला दिले माझ्याकडे? बरं. आणि त्याचबरोबर सामाजिक न्याय भवन ते उद्या आहे, सगळे उद्या आहेत. म्हणजे ते आज म्हणजे उद्या यायचं ना, आज आपण शुभेच्छा देऊन जाऊया त्याला त्यासाठी. आणि अनेक उपक्रम जे आहेत, कोपरीतील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी आज आहे. अच्छा, खरं म्हणजे त्या स्किल अकॅडमीमधून कितने लोगों को आपण प्रत्येक महिन्यात कमीत कमी 2000 मुलांना ट्रेनिंग आणि नोकऱ्या हे देण्याचा आपला संकल्प आहे. आणि म्हणून आपलं राज्य जे आहे, आपलं राज्य 1.5-2 वर्षामध्ये एवढा आपण निर्णय घेतले, त्यामध्ये सर्वसामान्य सर्व घटक, मग शेतकरी असतील, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, तरुण, युवा, ज्येष्ठ सगळे लोक आलेत. उद्योग आलेले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर आपण करतोय. म्हणजे रस्त्याची कनेक्टिव्हिटी असेल, वॉटर कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, रेल्वे कनेक्टिव्हिटी असेल, याला आपण प्राधान्य देतोय. आणि यासाठी केंद्र सरकार म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदय राज्याला खूप मदत करतात. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतं आहे. आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे, उद्देश आहे आणि टार्गेट आहे. आणि म्हणून आपण उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. उद्योगमंत्री इकडे आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही दावोसला जेव्हा गेलो तेव्हा पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे करारनामे केले. फक्त करारनामे कागदावर नाही, तर 80% त्यातले अंमलबजावणी झाली, इम्प्लिमेंटेशन त्याचं झालं. आणि म्हणून त्यामधून देखील मोठा रोजगार उपलब्ध झाला. यावेळेस आम्ही दावोसला गेलो तर 3,73,000 कोटींचे करारनामे झाले आणि त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि तिथं आम्हाला कमिटमेंट जी दिली, ती कमिटमेंट इथं येऊन त्यांनी पूर्ण केली. आणखी जवळपास 40,000 कोटीचे गडचिरोलीमध्ये, आणि आपण ग्रीन हायड्रोजनला प्रमोट केलं, त्याच्यामध्ये 2 लाख कोटीचं आपण इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे. कारण महाराष्ट्र आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे. या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 महाराष्ट्र आहे. उद्योगधंद्यामध्ये आपण नंबर 1 आहोत. FDI मध्ये आपण नंबर 1 आहोत. स्वच्छतेमध्ये देखील देशामध्ये राज्य आपलं पहिल्या नंबरचं आलं आहे. आणि म्हणून GDP मध्ये आपण पहिल्या नंबरला आहोत. आणि म्हणून महाराष्ट्राचा होत असलेला विकास जो आहे वेगाने होतो. आणि म्हणून विरोधकांना काही समजत नाही काय बोलायचं. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यांच्या पोटदुखी झालेली आहे. आणि त्यांना नाहक आरोप, रोज प्रत्यारोप, सरकार पडलं पडेल, अमकं होईल तमकं होईल, ते करतायत. परंतु सरकार काय आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मजबूत होत गेलं. आज 210 आमदार असलेलं हे मजबूत स्ट्रॉंग सरकार आहे महाराष्ट्रामधलं. आणि जे आरोप करतात, रोज शिव्याशाप देतात, प्रत्येक कामाला विरोध करतात, ते सगळे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील, बेरोजगार होतील आणि तरुणांना रोजगार इकडे मिळेल. कारण पोटदुखी झाली, त्यासाठी पण आपण काय त्याची व्यवस्था केलेली आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ठाण्यामध्ये किती केले हो? ऐकतो कुठे गेले? ठाण्यामध्ये किती केले बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना? 100 वर गेलोय. इकडे पोटदुखी थोडी कमी आहे. मुंबईमध्ये 250 आहे आणि राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केलेला आहे, सुरू केलेत. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी आपण घेतलेली आहे. हे सरकार फील्डवर उतरून काम करणार आहे. हे घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणारं सरकार नाही, फेसबुक लाईव्ह करणारं सरकार नाही, फेस टू फेस काम करणारं सरकार आहे. आणि शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन, शेतात जाऊन संवाद साधणार आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी देखील एक मुलगा आहे.
आणि म्हणून मला या शेतकऱ्यांची कणव आहे, जाणीव आहे, सर्वसामान्य माणसांचं जे काय वेदना आणि दुःख आहे याला मला जवळून माहीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या देशाला महासत्ता करण्याचा निर्धार जो आहे करणारे आपले लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री यांनी जो निर्धार केला आहे की 11व्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था 5व्यावर आणली त्यांनी 10 वर्षामध्ये, आणि आता पुढच्या वेळेस ती 3ऱ्यावर जगामध्ये अर्थव्यवस्था 3ऱ्या नंबरला आणायची आहे. आज मला सांगा 50-60 वर्ष जे कोणी करू शकले नाही ते 10 वर्षामध्ये आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आणि त्यांचं पाठबळ आपल्या सरकारला आहे. आणि म्हणून आज राज्यामध्ये सर्व विकास सुरू आहे. आज आपण एक जर समृद्धी हायवे बघितला, आपण MTHL अटल सेतू पाहिला, आपण पुणे मिसिंग लिंक आपण पाहिली, अनेक आपण प्रकल्प करतोय, अनेक प्रकल्प आपले सुरू आहेत. मुंबईमध्ये बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केलेत, मेट्रोचे प्रकल्प आपण मार्गी लावतोय, ठाण्यामधून इथून बाजूने आपली मेट्रो जाती आहे आणि या मेट्रोचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. वाहतूक कोंडीमधून दूर लोकांना दिलासा मिळणार आहे. आणि म्हणून सर्व समावेशक यांनी अगोदरच्या सरकारने सगळे खुट्टे मारून ठेवले होते, स्पीड ब्रेकर टाकून ठेवले होते, सगळं अडवणुकीचं धोरण घेतलं होतं. पण आपलं सरकार आल्यानंतर हे सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आपण आणि या सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली. आज सगळीकडे आपण पाहिलं तर सगळीकडे पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रा प्रकल्प जे आहेत ते सुरू आहेत. आणि म्हणूनच आज उद्योगपती देखील आपल्या महाराष्ट्राकडे वळत आहेत. मोठ्या प्रमाणावर आपण इंडस्ट्री पॉलिसी बदलली, आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना सबसिडी देतोय, त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स देतोय, त्यांना रेड कार्पेट देतोय, त्यांना जागा देतोय. आणि म्हणून आज आपण सरकारच्या माध्यमातून आपले सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय नोकऱ्यांवर बंदी होती, ती आपण हटवली. 75,000 लोकांची नोकरीचं आपण बंदी काढली. आता 75,000पेक्षा आकडा दुप्पटीपेक्षा जास्ती गेला आहे. आणि त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, मुख्यमंत्री स्वयंरोजगाराच्या माध्यमातून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट में आप लोढ़ा जी कितने लोगों को नौकरी दिया है? ए बाबा लोढ़ा जी, स्किल डेवलपमेंट में अपन कितने लोगों को नौकरी दिया है? 1 लाख लोकांना आपण नोकऱ्या दिल्यात आणि 1 लाख लोकांना स्वयंरोजगार स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. बाळासाहेब सांगायचे, नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात तयार करा. आज तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो, स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण रोजगार देणारे हात पण तयार करतोय. गडचिरोली सारख्या भागामध्ये टाटा कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी सुरू केली आणि त्या सेंटरमध्ये आज त्या इनोव्हेशन आहे, इन्व्हेन्शन आहे, इन्क्युबेशन आहे. मोठ्या प्रमाणावर 5,000 लोकांना दरवर्षी तिथे ट्रेनिंग देणार आणि नोकऱ्या देणार. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी छोटे मोठे उद्योग देखील तयार करण्यासाठी उद्योजक तयार करतात. हे आपल्या सरकारचं काम आहे. शेवटी हा तरुणांचा देश आहे. मोदी साहेब देखील या तरुणाईला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभ्या राहिले पाहिजे, त्यांनी स्वतःचा धंदा उद्योग केला पाहिजे, यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर योजना करतायत. आणि म्हणूनच याला देखील आम्ही नमो महारोजगार मेळाव्याचं नाव दिलेलं आहे. आणि म्हणूनच आमचं ध्येय आहे, आम्ही फक्त अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं, मोदीजींनी त्या पूर्ण देशामध्ये एक लहर तयार झाली. आता इथे काही राजकारणवर बोलण्याचा विषय नाही, परंतु देशभरामध्ये एक वेगळी लाट उत्साह निर्माण झाला. तसंच आम्ही काम करतोय. मुखी राम आणि प्रत्येकाला काम, हेच आमचं ध्येय आहे. आणि म्हणून मुंह में राम बगल में छुरी वाले आम्ही लोक नाही आहे. लोढाजी बरोबर आहे ना? आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत. कुशल रोजगार क्षम युवा घडवण्यासाठी
आपण 11,600 कोटीची तरतूद केली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 50,000 नव्या रोजगार निर्मितीचं टार्गेट आहे, तर ते म्हणाले 1,00,000 लोकांना आपण हे दिले. मुख्यमंत्री नारी शक्ती अभियानातून महिलांना उद्योग आणि रोजगाराची संधी म्हणजे महिला बचत गटाला आपण सक्षम करतोय. लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. महिलांसाठी ST मध्ये आपण सवलत दिली. शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्राचे 6,000 आपले असे 12,000 आपण देतोय. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण करतोय. सांगण्याचा उद्देश एवढा आहे, हे राज्य सर्वसमावेशक आहे, सर्वसमावेशक निर्णय घेणार आहे. राज्य कौशल्य विद्यापीठ पनवेलमध्ये आपण करतोय ना, पनवेलमध्ये इमारत आपण उभी करतोय. स्टार्टअप यात्रा या अभियानातून स्टार्टअपना आपण प्रोत्साहन देतोय. काही ग्रामपंचायतीमधून रूरल स्किल सेंटर आपण स्थापन करतोय आणि वरळीमध्ये आधुनिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास भवन बांधतोय. राज्यात 2,000 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन केलेली आहेत. आणि म्हणून आज मुंबई महापालिकेच्या शाळामध्ये देखील आपण सगळ्या सब स्कूल में किया ना आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर. मुंबईमध्ये महापालिका शाळांमध्ये आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलं. बांगर इकडे आहेत. आपणही या ठिकाणी मुलं शाळेमध्ये शिकत असताना त्यांचं शिक्षण झाल्या त्यांना या स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपले मंगलप्रभात लोढा यांना खूप खूप शुभेच्छा देतो, कारण ते मनापासून या ठिकाणी उद्योजकांना आपल्या उद्योगमंत्र्यांची मदत घेऊन, उद्योग विभागाची मदत घेऊन या ठिकाणी कंपन्यांना आव्हान देतात, त्यांना बोलवतात, निमंत्रण देतात आणि या ठिकाणी हजारो युवकांना रोजगार मिळतो. आणि म्हणूनच आजचा हा रोजगार मेळावा जो आहे हा असाच चालू राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आपण रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आपण तरुणांना रोजगार, त्यांच्या हाताला काम आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण देखील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पण आहे. तुमचं उद्योग खात्याचं पण काहीतरी आहे ना, तुम्ही देता ते मदत त्यांना. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना किती रुपये त्यांना देता तुम्ही? 35% सबसिडी देतात. याची माहिती द्या. माहिती बिपिन कुमार कुठे आहे? त्यांना या आपल्या लोकांना माहिती दिली पाहिजे. तुम्ही कितीपर्यंत त्यांना कुठल्या योजनेसाठी देता? कुठल्या? विश्वकर्मा योजना त्याला अटॅच केलं आहे. या सर्व तरुणांना आपल्याला माहिती दिली पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ 15 लाख रुपये आपण त्यांना तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहायला देतो. त्याचं व्याज आपण भरतो, सरकार भरतं. बिनव्याजी त्यांना 15 लाख रुपये आपण देतो. तसंच या ठिकाणी जे तुम्ही हे करताय, तुम्ही देखील याच्या योजनांची सगळी माहिती दिली पाहिजे लोकांना. जास्तीत जास्त तरुणांना त्याची माहिती मिळाली तर तुमच्या योजनांचा फायदा घेतील. योजना कागदावर राहता कामा नये, कारण शेवटी या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे. मी आपल्याला सांगतो, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात, नक्षलग्रस्त भागामध्ये रोजगार कोणी उद्योग येत नव्हता. स्वतः मी तिकडं उभं राहून तिथं सुरजागड प्रकल्प सुरू केला. आता तिथं 10,000 लोक काम करतायत. तो नवीन एक स्टील प्लॅन्ट टाकतोय, तिथे 15,000 लोकांना नोकऱ्या मिळणार. आता नवीन मोठ्या आता रांगा लागल्यात की आम्हाला गडचिरोलीमध्ये उद्योग सुरू करायचे आहेत. कारण गडचिरोली भागामध्ये जायला घाबरत होते, परंतु तिकडे नक्षलांचा पूर्णपणे आपण बिमोड करून टाकला, नक्षलवाद संपून टाकला आणि त्यामुळे विकासाला चालना देण्याचं काम गडचिरोलीसारख्या भागात होत आहे. समृद्धी हायवे जो झाला आपला, समृद्धी हायवेमध्ये देखील आता कनेक्टिव्हिटी निर्माण झालेली आहे. तिकडे आपण उद्योगमंत्री महोदय समृद्धी हायवेच्या टोकापासून सुरू करा. जो टोकाला जाईल त्याला थोडी जास्ती सबसिडी द्या. अशा प्रकारची पॉलिसी आपण करू आणि त्यामुळे जिथे जात नव्हते तिथे आपण रस्ते तयार केले. त्यामुळे उद्योजकांना आपण प्रोत्साहन देतोय. आणि म्हणून आज हा मेळावा काय यासाठी आपल्याला मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 11,000 लोकांना आपण ठाण्यातल्या महिलांना आपण शिलाई मशीन
आणि काय दिले? घरघंटी आणि शिलाई मशीन देणार आहे ना आपण? चालू आहे वाटप, नाही तर मी घोषणा करायचो आणि वाटप व्हायचं नाही. तर 11,000 लोकांना या ठिकाणी त्यांचा स्वतःचा उद्योग आणि स्वतःच्या पायावर माझ्या माता भगिनींना थोडा आपल्या कुटुंबाला हातभार लावता आला पाहिजे. शेवटी महिला भगिनी ज्या आहेत, या महिला भगिनी स्त्री शक्ती या सरकारच्या मागं ठामपणे उभी आहे आणि म्हणून सरकार तुमच्या मागं उभं आहे. आणि म्हणून महिलांसाठी जेवढ्या काही योजना आम्ही करतोय, बांधवांसाठी पण करतोय, सगळ्यांसाठी करतोय. आणि म्हणून आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा मेळावा उद्या पण आहे, उद्या पण हजारो लोक या ठिकाणी येतील. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, हे सर्वसामान्यांचं सरकार हे अशा प्रकारचं काम करतं आहे. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून देखील आपले लोक सगळे आपल्या तिथे शासन आपल्या दारी जाऊन त्या योजना देण्याचं काम करत आहेत. सगळ्यात पहिलं राज्य आहे की अशा प्रकारच्या योजना लाभ जागेवर एका छताखाली जाऊन देणारं हे पहिलं सरकार आहे आपलं सर्वसामान्यांचं. आणि म्हणून आपण घरी न बसता लोकांच्या दारी जाऊन आपण या ठिकाणी हे सगळं देण्याचं काम करतोय. आणि म्हणून अल्पावधीमध्ये कमी काळामध्ये हे सरकार आपलंसं सगळ्यांना वाटतंय. हे सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. हा एकनाथ शिंदे तुमच्यातला काही सर्वसामान्य माणूस इकडं मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी आज बोलतोय आपल्या सदिच्छा शुभेच्छांमुळे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.